महाराष्ट्राच्या राजकीय आणि सामाजिक जीवनासाठी आजची जी घटना आहे ती अत्यंत दुःखद किंवा काळी घटना आहे असं म्हणावं लागेल. कारण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे. मुंबईवरनं बारामतीकडे जाताना बारामती विमानतळावर हे विमान उतरत असताना लँडिंगच्या दरम्यान हा भीषण अपघात झाला आणि या अपघातामध्ये विमानामध्ये असं सांगितलं जाते की 6 व्यक्ती होते. त्यामध्ये अजित पवार हे होते आणि याच विमान अपघातामध्ये सर्वच्या सर्व 6 प्रवाशांचा अजितदादांसोबत मृत्यू झालेला आहे. अतिशय दुःखद घटना आहे. महाराष्ट्राच्या सर्वच राजकीय जीवनातील जे कोणी व्यक्ती आहेत त्या सगळ्यांकडनं, त्यांच्या कार्यकर्त्यांकडनं अतिशय सगळ्या प्रतिक्रिया उमटतायत. अ, अ, मोठमोठ्या नेत्यांकडनं देखील त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी असू देत, गृहमंत्री अमित शहा असू देत किंवा विरोधी पक्षनेते राहुल गांधी. जवळपास सर्व पक्षीय नेत्यांनी या निधनाबद्दल अत्यंत दुःख व्यक्त केलेलं आहे. अजितदादांची ही अकाली एक्झिट महाराष्ट्रासाठी देखील खूप धक्कादायक गोष्ट मानली जाते. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस. सकाळी 6 वाजल्यापासून कामावर असणार. सकाळी 6 वाजल्यापासून ते कामाला सुरुवात करायचे. हिंजवडीमध्ये सकाळी त्यांनी घेतलेल्या कामाचा आढावा असू देत किंवा राज्यातील इतर कुठल्याही ठिकाणी जेव्हा ते कामासाठी व्हिजिट करायचे, तेव्हा सकाळी लवकरात लवकर जाऊन ते काम बघून नागरिकांना कमीत कमी कसा त्रास होईल त्यांच्या ताफ्याचा किंवा त्यांच्या येण्या-जाण्याचा याची देखील काळजी अजितदादांना असायची. त्यामुळं अत्यंत अ, असं लोकप्रिय व्यक्तिमत्व अजितदादा हे आपल्यात नाहीत हे अनेकांना अ, अजूनही सहन होत नाहीये. जिथे बारामतीमध्ये त्यांना ज्या हॉस्पिटलला नेण्यात आलंय, त्या हॉस्पिटलच्या बाहेरसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात गर्दी जमलेली आहे. कार्यकर्ते हंबरडा फोडतायत. रोहित पवार, पार्थ पवार तिथं पोहोचलेले आहेत. कुटुंबियांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळं त्यांच्या पत्नी राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार असतील किंवा राज्यसभा खासदार शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, हे सगळे दिल्लीमध्ये होते आणि सगळं कुटुंबीय देखील दिल्लीवरून पुण्याच्या दिशेनं, बारामतीच्या दिशेनं निघालेलं आहे, अशी देखील अपडेट आहे. या सगळ्यांमध्ये जर प्रतिक्रिया बघितल्या तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशा सगळ्यांच्या प्रतिक्रिया अजितदादांच्या या निधनाबद्दल आलेल्या आहेत. या सगळ्यांनी दुःख व्यक्त केलेलं आहे. अमित शहांनी एन-डी-एच्या घटक दलातील एक अत्यंत महत्त्वाचा नेता आम्ही गमावला अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधून या सगळ्या अपघाताबद्दलची माहिती घेतलेली आहे. नक्की काय घडलं याबद्दल पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांकडून जाणून घेतलंय. याशिवाय आपण राज्यातील जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे किंवा इतर सर्वच पक्षातील महत्त्वाचे नेते आहेत, त्या सगळ्यांशी देखील माध्यमांच्या प्रतिनिधी बोलण्याचा प्रयत्न केला. पण सध्या या सगळ्यांचं दुःख इतकं मोठं आहे, की त्यांना शब्द फुटत नाहीयेत. कोणताही नेता आपलं जी प्रतिक्रिया आहे ती देण्याच्या मनस्थितीत नाहीये, व्यक्त होण्याच्या मनस्थितीत नाहीये. अनेक नेते हंबरडा फोडताना माध्यमांवर आपण बघतोय. नक्की कसं घडलं, का घडलंय, या सगळ्यांचं अनकलनीय अशी घटना किंवा अनेकांच्या प्रतिक्रिया तर फक्त निशब्द एवढ्याच आहेत. उद्ध्वस्त झालोय, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर हे सगळ्या प्रतिक्रिया या अपघाताबद्दल व्यक्त केल्या जात आहेत. थेरीज या सोशल मीडियावर फ्लोट होत आहेत. व्ही-एस-आर जी विमान कंपनीचं हे विमान होतं, त्याबद्दल देखील सोशल मीडियावर राग व्यक्त केला जातोय, प्रतिक्रिया येत आहेत. याच कंपनीच्या एका विमानाचा मुंबई विमानतळावर 2023 साली अपघात झाल्याचं सांगितलं जातं. या कंपनीशी निगडीत कंपनी होती त्या विमानाचा. पण तेव्हा कुठलीही जीवितहानी या प्रकरणामध्ये झालेली नव्हती. त्यामुळं त्या अँगलने सुद्धा या प्रकरणाची चौकशी होऊ शकते, असं देखील बोललं जातं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिलेली आहे अपघाताच्या चौकशीबाबत. याशिवाय आपण अजून महत्त्वाच्या काही गोष्टी बघितल्या या अपघाताशी संबंधित, तर त्यामध्ये असं दिसून येतंय की अ, 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 अजितदादा पवार हे आज त्यांच्या बारामती या भागामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं 4 सभा होणार होत्या. प्रचारासाठी ते आले होते. पुणे महानगरपालिकेमध्ये पुणे जिल्हा परिषदेवर अजितदादा यांची गेल्या अनेक काळापासून एकहाती सत्ता होती. त्यामुळं ही निवडणूकसुद्धा त्यांच्यासाठी महत्त्वाची होती आणि त्यानिमित्तानंच ते गेल्या काही दिवसांपासून पुणे आणि या सगळ्या परिसरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सभा घेत होते, असं दिसून येत होतं. त्याच कारणासाठी ते आजही मुंबईवरनं बारामतीच्या दिशेने प्रवासाला आले होते. काल कॅबिनेटची देखील बैठक झाली होती. कॅबिनेटचे जे मंत्री आहेत
संजय शिरसाट यांनी देखील प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं, की काल अजितदादा बैठकीमध्ये सुद्धा फार काही बोलले नव्हते, शांत होते. त्यामुळे ती देखील प्रतिक्रिया महत्त्वाची मानली जाते. अपघाताच्या बाबतीत बोलताना अनेक गोष्टींच्या माध्यमातून या अपघाताबद्दल चर्चा केली जाते. नक्की कसं घडलंय? तर जे एव्हिएशन एक्सपर्ट आहेत रोहित चंदावरकर सर त्यांनी अ, अ, माध्यमांशी बोलताना अशी माहिती दिली आहे, की लँडिंग ही अतिशय क्लिष्ट प्रक्रिया असते विमानाचं लँडिंग. फक्त धावपट्टी ओळखून तिथे लँड करणं, विमानाचा वेग, विमानाचे अजून इतर जे घटक असतात त्याच्याबद्दल माहिती घेणं, हे खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं अशा प्रकार आणि त्यासोबतच जे खूप मोठ्या प्रमाणात फ्यूल विमानामध्ये असतं. त्यामुळे जेव्हा कधी विमान क्रॅश होतं किंवा त्यानंतर मोठा स्फोट त्यामध्ये घडून येतो आणि या स्फोटामध्ये कोणाच्याही वाचण्याची शक्यता विमानामधल्या अत्यंत कमी असते. आपण एअर इंडियाचं जे अहमदाबादमध्ये विमान क्रॅश झालं होतं, तेव्हा देखील बघितलं होतं, की एक व्यक्ती वगळता बाकी सर्व 262 ते 64 नागरिकांचा मृत्यू झाला होता. ते विमान ज्या ह्याच्यावर कोसळलं होतं, त्यामध्ये देखील आपण बघतोय विमान जिथे कोसळलं होतं त्या हॉस्टेलमधल्या अनेक विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यासोबतच आता या अपघाताबद्दल बोलताना ज्या प्रत्यक्षदर्शी तिथे होते, त्यांनी देखील माध्यमांवर काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. विमान जेव्हा लँड करत होतं, त्याआधी त्या विमानानं त्याच्याच म्हणजे धावपट्टीच्या आजूबाजूच्या परिसरात घिरटी घातली आणि नंतर मग ते विमान हळूच धावपट्टीच्या जवळ येताना कोसळलं, असं काही प्रत्यक्षदर्शींनी तिथं सांगितलेलं आहे. त्यामुळे नक्की काय घडलं? विमानामध्ये नक्की काय फॉल्ट होता? विमानाचं पायलटच्या काही चुकांमुळं काही हे अपघात घडलाय का? या सगळ्यांबाबत देखील आता खुलासे होणं बाकी आहे. विमानाचा जो ब्लॅक बॉक्स असतो, तो अत्यंत महत्त्वाची कडी यामध्ये आहे. कारण त्यामध्ये सगळ्या जे काही कन्व्हर्सेशन्स असतात, या पायलट्सचे असू देत किंवा इतर कोणाचे ते रेकॉर्ड्स केले जातात. तर हे सगळे कन्व्हर्सेशन्स ब्लॅक बॉक्स बाहेर आल्यानंतर माहिती मिळू शकेल अधिकची. पण आत्ताच्या घडीची जी सगळ्यात महत्त्वाची, सगळ्यात मोठी ब्रेकिंग म्हणता येईल ती म्हणजे असं, की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालंय.